खैरे साहेब, तुम्ही पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? मी इच्छुक असो की नसो, परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावून होतो. मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे. हा जो गद्दार आहे, ज्याने बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे. त्याला पाडलं पाहिजे. तर पाडणारा माणूस कोण, तर ते माननीय उद्धवजी फायनल करतील. जर समजा ते म्हटले तर मी लढेन, जर ते म्हटले की नाही लढायचं नाही लढणार. बरं, गद्दारांना तुम्ही आता बोलले, गद्दारांना पाडण्यासाठी म्हणजे एकंदरीत संजय शिरसाट यांच्या विरोधात तुम्ही जर निवडणूक तुम्हाला जर आदेश आला तर तुम्ही निवडणूक लढवणार? बिलकुल लढणार. कारण याच खुर्चीवर बसून मी 2,500 फोन केले होते मागच्या वेळेस मतदानाच्या आदल्या दिवशी आणि त्याने निवडून आणला. 2,500 लोकांना फोन केला होता. आणि मग त्याच्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे. त्यांना पण बोलले की एखाद्या जाऊन फोन केला म्हणून आम्ही मतदान करतो. त्यांनी ठीक आहे म्हणा. पण तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी जर समजा या माणसाला जर पाडलं नाही तर चौथ्या याच्यात अजून बरंच काही गोंधळ करून टाकेल. बरं, शिवसेना संभाजीनगरमध्ये किती जागा लढणार? नाही, आमच्या तर पहिले 6 जागा आमच्या जिल्ह्यामध्ये. आमच्या 6 जागात आम्ही हक्काने लढूच. आता ते बाकी अंतिम निर्णय महाविकास आघाडीचा म्हणजे साहेबांचा आहे. बरं, पश्चिममधून तुम्ही इच्छा दर्शवलेली आहे. मात्र काही दिवसापूर्वी संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजीव शिंदे यांचा ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झालेला आहे आणि अशी चर्चा आहे की त्यांनाच तिकीट मिळणार. जर पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर तुम्ही त्यांचं काम करणार का? नाही, अर्थात मी शिवसैनिक आहे. आता तर शिवसेनेचा नेता आहे. जो आदेश आला त्या आदेशाचं पालन करायचं काम आमचं असतं. पण एक जर तो भाजपमध्ये असताना त्या ठिकाणी किंवा बाकीच्या आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओपनली त्यांनी जर त्यांचं काम केलं असेल, त्याला निवडून आणलं असेल, म्हणजे मला पाडून उद्धवसाहेबांना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जिव्हारी लागण्याचं काम ज्यांनी करावं तो कसा उमेदवार होऊ शकतो, हे पण आहे. बरं, अब्दुल सत्तार यांची संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि काही दिवस तुम्ही त्यांना हिरवा साहेब हां, तर कसं पाहता याकडे? हे आता खरं म्हणजे त्यांच्या अगेन्स्टमध्ये खूप केसेस आहे. आताही समज नाही गेला होता म्हणून ते पेपरला बातमी आली होती. पण इतकं जरी असलं तरी त्यांनी त्या व्यक्तीने म्हणजे आता पालकमंत्रीपद घेतलं पण त्यांच्यावर कधीही कुठलीही कारवाई होऊ शकते. बरं, मंत्री अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे की खैरे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आता इतरांना संधी देऊन दिली ना, बनावं. मीच दिली. मी अनेकांना संधी दिली आणि मी माझं स्वतःचं म्हणजे ज्या पद्धतीने पुढे आपल्याला पक्षासाठी काम करायचं होतं त्यासाठी एखादं पद पाहिजे असतं, तो अधिकृत पद नाही. तर ते त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो, बाकी काही नाही. बरं, शेवटचा प्रश्न, मातोश्रीचा आदेश जर आला तर चंद्रकांत खैरे संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढणार का? मातोश्रीचा आदेश आला तर त्यांच्या पश्चिम मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढेल. आदेश आला तर उद्धवसाहेबांनी आदेश दिला तर, आणि त्या दृष्टिकोनातून त्या गद्दार उमेदवाराला पाडणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.